राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबा हे आपल्यासोबत आहेत सध्या राजकीय या घडामोडींवरती बोलण्यासाठी. बाबा, काय सांगाल? सध्या आता राज्यातलं काय चित्र आहे? काँग्रेसची काय स्ट्रॅटेजी आहे? आम्ही या निवडणुकीला सामोरं जाताना एक सूत्र मला धरलेलं आहे ते म्हणजे नरेंद्र मोदींच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. लोकांना सत्ता बदल पाहिजे आहे. परंतु निवडणुकीच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधकाची मतं पडतात. विरोधकांना त्या मताचं इतकं विभाजन होतं आहे की त्यामुळं मग भाजप पुढे निघून जाते. तर यावेळेला आम्ही सुरुवातीलाच हे ठरवलं की विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन टाळायचं आणि त्याकरता आम्ही इंडिया आघाडी तयार केली. एक दोन ठिकाणी काही प्रॉब्लेम झाले पण इंडिया आघाडी इंटॅक्ट आहे आणि इंडिया आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढवली जाणार आहे. तर नरेंद्र मोदींना ही निवडणूक जिंकायची असेल तर त्यांना जास्तीत जास्त माणसं उभं करून मताचं विभाजन केलं पाहिजे. ते आपण बघतोय की काही 2-3 छोट्या पक्षांना ही माणसं इतकी माणसं उभी करा तितके करा चालले. पण आज जर भाजपचा पराभव करायचा असेल तर विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन टाळून एकाच एक उमेदवार देणं आवश्यक आहे. ही आमची ह्या निवडणुकीचं धोरण आमचं ठरलेलं आहे. आता त्या दृष्टीने आमची महाविकास आघाडीची समन्वय समितीची बैठक झाली. 48 पैकी मला वाटतं की बहुतेक 45-46 जागांच्यावर एकमत झालेलं आहे. एक 2-3 जागावर मतभेद आहेत की हा खरोखरीच आपल्याकडे जो आपण पर्याय देतोय त्याच्यापेक्षा चांगला पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे का. तर ही आमची दिल्लीतली समन्वय समिती उद्धवजींची त्यांचे नेतृत्व आणि पवारसाहेबांचं नेतृत्व तिघांची बैठक चालू आहे. त्यामुळं लवकरच तो प्रश्न निकाली निघेल आणि तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद लवकरच अपेक्षित आहे. काल राहुल गांधींनी सांगितलं की 180 जागासुद्धा भाजपला मिळणार नाहीत. काहीतरी गणित असेल. महाराष्ट्रातलं कसं चित्र असेल? 40 पार म्हणणारे कुठपर्यंत असतील? 40 पार म्हणणारे आणि 400 पार म्हणणाऱ्यांची काय फजिती चालली आपण पाहतोय. पण मला त्याबद्दल काय बोलायचं नाही. मी काही आकडे सांगणार नाही. मला महाराष्ट्रातली परिस्थिती माहिती आहे. आम्हाला महाराष्ट्रामध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारे या महाविकास आघाडीमुळं शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष, त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं, त्यांच्याबद्दल निर्माण झालेली सहानुभूती, उद्धवजींच्याबद्दल निर्माण झालेली सहानुभूती आणि काँग्रेस पक्षाची मूळ ताकद काही काही ठिकाणी खूप चांगली आहे. हे सगळं विचार केलं तर आम्ही प्रचंड चांगलं यश आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून मिळाल्याशिवाय राहणार नाही. सध्या आता अनेक ठिकाणी थोडेसे वाद सुरू आहेत. मैत्रीपूर्व लढत द्या असं एकंदरीत वरिष्ठांकडून सांगण्यात आले. तुमचं काय मत आहे या विषयावर? मैत्रीपूर्ण लढत करायचं कोणीही सांगितलेलं नाही. वरिष्ठाकडून बिलकुल सांगितलं नाही. काही स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असते की नाही मी हे करतो, असं करतो, तसं करतो. तसं बिलकुल झालेलं नाही. आम्ही हा समन्वयानेच प्रश्न सोडवू. 2-3 जागांचा प्रश्न आम्ही सांगितले त्यामुळे तो सुटेल उद्या. सांगलीतली काय परिस्थिती असेल? नाही, त्यापैकी सांगली एक जागा आहे त्यामध्ये थोडी चर्चा चालू आहे. बाबा, आता सातारा जिल्ह्यातलं, साताऱ्यातल्या या मतदारसंघामधलं सध्या चित्र एक वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळत आहे. अग्रेसिव्ह भूमिकेमध्ये तुमचं नाव पाहायला मिळायला लागलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये. तुमचं काय मत आहे? सातारा लोकसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट आहे. ही जागा आमच्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांना मिळालेली आहे. म्हणजे पवारसाहेबांना मिळालेली आहे. ह्या जागेवर त्यांचा संपूर्ण अधिकार आहे. तो जो उमेदवार ते निवडतील तो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, आमच्या सगळ्यांचा उमेदवार असेल, आम्ही ताकदीनं त्या उमेदवाराच्या मागं उभं राहू. कारण या मतदारसंघात ही चव्हाण साहेबांची कर्मभूमी आहे. फुले शाहू आंबेडकरांचा विचार इथून निर्माण झाला. या भूमीमध्ये जातीवादी विचाराचं या ठिकाणी बीज रोवलं जाऊ नये. आत्तापर्यंत कधीही भाजपच्या विचाराचा किंवा जातीयवादी विचाराचा खासदार इथं यशस्वी झालेला नाही. आत्तासुद्धा तो होऊ देता कामा नये अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि त्यामुळं आमच्या चर्चा चालू आहेत. शेवटी निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसने घ्यायचा आहे की सर्वात उत्कृष्ट उमेदवार कोण राहील. बाबा, परंतु सध्याचं आता जर परिस्थिती बघितली तर तुमच्या एवढं अष्टपैलू असं साताऱ्यासाठी एकही उमेदवार पाहायला मिळत नाही आहे. महाविकास आघाडीमध्ये तसं टक्कर देणारा उमेदवार नाही आहे.
तुमच्याकडंच सगळ्यांचा रोष आहे, सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडं वेगळा आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेबांनी तुम्हाला ह्या संदर्भामध्ये बैठक घेऊन तुम्हाला मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. नाही, मनधरणी करायचा काही प्रश्न नाही आहे. ठीक आहे, तुम्ही जो उल्लेख करताय तो म्हणजे काल जयंतरावांची आमची काल बैठक झाली, घरी ते आले होते आणि काही चर्चा केली, संबंध एकंदर राजकीय परिस्थितीवर केली, अर्थात स्वतःची पण चर्चा झाली. तर जे काय असेल ते त्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की, आणि माझी भूमिका तुम्हाला मी सांगतोय तीच त्यांना सांगितली की आज कसल्याही परिस्थितीमध्ये सातारा मतदारसंघ आपण राखला पाहिजे, महाविकास आघाडी तिथे विजय झाली पाहिजे. उमेदवार कोण द्यायचा हे पवारसाहेब ठरवतील, तो आम्हाला उमेदवार मान्य आहे. तर नावाची चर्चा अटकली वगैरे चालू असतात. त्या तुम्हाला विचारलं तर तुमची काय मानसिकता असेल, तुमची काय भावना आहे? म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा हे तुमची भावना आहे, पण तुम्हाला उमेदवारी म्हणून जर जाहीर झाली तर तुमची काय भावना असेल? बघ, प्रॉब्लेम असा आहे की मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे, त्यामुळे ही अडचण आहे. तर आता ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे, तर त्यांनी त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. त्यांच्याकडे जो असेल तो आम्हाला मान्य आहे. आम्ही अजिबात त्यामध्ये कुठलंही किंतु परंतु ठेवले नाही, पण आम्ही विश्लेषण जरूर केले. ज्या वेळेला आमची चर्चा होती विश्लेषण केले की ब क पर्याय, पण एक खाजगी चर्चा आहे, ही काही जाहीर चर्चा नाही आहे, आणि त्यातून ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. बाबा, भाजपकडून राजघराण्याचा अवमान केला अशी सध्या साताऱ्यामध्ये चर्चा सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं हे सगळं चित्र पाहताना? कारण का उदयन महाराजांनी जो काही रोड रॅली काढली, त्यातून भाजपच्या चिन्हाचं सिम्बॉल लावूनच ही रॅली काढण्यात आली, अजूनपर्यंत त्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. भाजपच्या या स्ट्रॅटेजीबद्दल, राजघराण्याबद्दलची असलेली अस्मिता ह्याच्या अनुषंगाने काय सांगा? हे बघ, भाजपमध्ये अंतर्गत काय चाललं आहे त्याबद्दल माझी टिप्पणी करणं योग्य नाही. जे काही त्यांचं चाललं आहे तो त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. भाजपचा जो कोणी, आता भाजपकडं हा मतदारसंघ गेलेला आहे असं मी ऐकतोय. हा पूर्वी पहिल्यांदा अजित पवारांच्याकडे दिला होता, आता त्याची अदलाबदली झाली आहे का, ती निश्चित झाली आहे का, की त्याबद्दल काही मतभेद आहेत आम्हाला माहिती नाही. पण महायुतीकडून जो कोणी उमेदवार उभा राहील त्याच्या विरुद्ध आम्ही ताकदीने लढणार आहोत, ते कोणी असो. उद्या उदयनराजे जर का तुमच्याकडे येऊ पाहत असतील महाविकास आघाडीकडं, तर तुम्ही ह्याच्याकडे कसं पाहायचं? ते महाविकास आघाडीकडे येतील का नाही मला माहिती आहे, ते कुठल्या तरी पक्षाकडे जातील. आमच्या पक्षाकडे जर त्यांनी प्रस्ताव मांडला तर आमचे नेते ठरवतील. आता इतर मित्र पक्षाकडे प्रस्ताव आले तर ते ठरवतील. तर ह्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये असं काही तो पक्ष नाही आहे, एक आघाडी आहे. पक्ष आमचे वेगवेगळे आहेत. आज उद्धवजींचा पक्ष आहे, पवारसाहेबांचा पक्ष आहे, आमचा पक्ष राहुल गांधींचा आणि खडगेजींचा पक्ष आहे. तर ते आता येतील जर तरच्या गोष्टी आहेत, ह्यात केला काहीच अर्थ नाही. आज आमची महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार ताकदीने लढल देईल ही भूमिका आमची आहे. साहेब, आज मोदी साहेब येत आहेत मुंबईत, आता दौरे त्यांचे सुरूच झालेले आहेत. तर ह्या दौऱ्याकडे तुम्ही कसं बघता? हे पहा, एक चित्र असे दिसतंय की त्यांना 2019मध्ये बालाकोट झाल्यावर गट्टा मतं पडली. तसंच त्यांना वाटलं की राम मंदिराच्यामुळं तशी गट्टा मतं पडतील आणि निवडणूक आपली सोपी होईल. तसं झालं नाही. ॲक्च्युली राम मंदिर काय होतं की ह्या 2 खाजगी ट्रस्टचा जागेचा वाद होता, तो सुप्रीम कोर्टाने मिटवला. ज्याला ती जागा मिळाली त्यांनी खाजगी पैसे गोळा करून एक भव्य राम मंदिर तिथे बांधायचा प्रयत्न चालला आहे. त्याचं स्वागत आहे. त्याला अजून पूर्ण व्हायला 2-3 वर्ष आहेत. तिथं प्राणप्रतिष्ठा केली, तो त्यांचा ट्रस्टचा प्रश्न आहे. त्यामुळे राजकीय ह्याच्यामध्ये काय, बेरोजगारी आहे, महागाई आहे, ते हे प्रश्न सुटणार आहेत का त्यामुळं तो त्याचा काही उपयोग होणार नाही हे कळल्यामुळं ते थोडीशी ते अस्वस्थ झालेली आहेत. त्यांचा आत्मविश्वास ढळल्यासारखं होतं. म्हणून कोणालाही घ्या, काय फोडा, कोणाला ईडी लावा. मला सांगा, काँग्रेस पक्षावर 4,500 कोटीचा दंड व्याज करून ITची नोटीस आलेली आहे. देशाच्या इतिहासात कधी घडलं आहे का असं? आज 2 मुख्यमंत्र्यांना तुम्ही तुरुंगात टाकलं, त्यांच्यावर तुमचे काही आरोप आहेत का, खटले आहेत का? खटला चालवा ना. दोषी असेल तर त्याला जरूर तुरुंगात टाका. पण दोषी नसताना खटला न चालवता, आरोप न सांगता, त्याला बचावाची संधी न देता तुम्ही त्यांना फक्त डांबून ठेवले कारण त्यांनी प्रचार करू नये म्हणून. आज अमेरिका, जर्मनीसारखे राष्ट्र देखील तुमच्या कृत्यावर चर्चा करत आहेत. भारताची अप्रतिष्ठा होते की भारतामध्ये लोकशाही आहे का नाही, आणि त्यामुळं आता त्यांना धडपड चाललेली आहे की कुठं मोदींना फिरवून आपल्याला काही मिळेल का. सगळ्या प्रचारामध्ये मोदी की गॅरंटी,
म्हणजे वैयक्तिक मोदी तुम्हाला देणार आहे, राजनाथ सिंग आले गडकरी तर नाही, भाजप आले तर नाही, मोदी हे व्यक्तिस्तोम, त्याला पर्सनॅलिटी कल्ट म्हणतात, जे रशियामध्ये झालं ते चालेलं आहे. धन्यवाद बाबा. या सर्व राजकीय घडामोडीवरती आपलं मत त्यांनी मांडलेलं आहे. राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.